काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं गणपतीच्या हाताने ब्रह्मचारी रूपामध्ये सर्व देवांना साक्षी ठेवून विष्णूचं स्मरण करून प्राणलिंगाची स्थापना, आत्मलिंगाची स्थापना झाली। रावणाने ते उचलायला प्रयत्न केला, त्याला अतिशय बळ, अतिशय ताकद लावली, म्हणून ते महाबळेश्वर झालं। आणि खेचाखेचीमध्ये त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला। नामधारकाला सिद्धाने विचारलंय, नामधारकाने सिद्धाला विचारलंय की याचा महिमा पुढे कसा काय वाढला, हे ऐकण्याची मला इच्छा आहे। तेव्हा नामधारकाला सिद्ध पुढील कथा सांगतोय। फार चांगली कथा आहे। मुळात गुरुचरित्रातलं वाक्य खूप चांगलं आहे। सिद्ध सांगतो, पूर्वयुगी मागच्या युगामध्ये इक्ष्वाकुंशी हा राजा प्रतापवंत होता। क्षत्रिय हा राजा प्रतापवंत होता, सगळं धर्माचं आचरण करणारा असा हा राजा होता। सकळ शास्त्र विवेकी, श्रुतिपुराण, बलाढ्य, शूर आणि महाभीम, विद्योदकी, दयानिधी असा हा राजा होता। असता राजा एक दिवस राजा शिकारीला निघालाय। हा राजा शिकारीला निघालाय, महान वनात गेला हा राजा शिकारीला, ज्या ठिकाणी वाघ, सिंह अशी हिंस्र श्वापद ज्या जंगलामध्ये आहे, ज्या अरण्यामध्ये आहे, ज्या वनामध्ये आहे, त्या वनामध्ये हा राजा शिकारीला गेलाय। हा राजा सकळ शास्त्र पारंगत होता, ज्ञानवंत होता, सर्व धर्माचं आचरण करणारा होता। निर्मनुष्य अरण्यात, या अरण्यामध्ये मनुष्य नव्हते, आणि या अशा निर्मनुष्य अरण्यामध्ये राजा शिकारी करता चाललाय। तिथे त्याला अघटित घडलं, अद्भुत असा दैत्य, भयानक कोपलेला दैत्य हा त्याला भेटला। राजा देखोनी तयासी, राजाने त्याला बघितलं आणि राजाला त्याचं ते रूप बघून, क्रूर भयानक असं रूप बघून राजाला मूर्छा आली। पण राजाने सावध होऊन त्याला मारायचा प्रयत्न केला। राजा देखोनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी, क्रोधेने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला। हा राजा खरा हिंस्र श्वापदांच्या शिकारीला आला होता, पण त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस त्याच्या समोर आला। राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला आणि तो राक्षस धरणीवर पडला। त्यावेळेस त्या राक्षसाचा भाऊ त्याच्या जवळ होता तयाचा बंधू
जवळी. त्याचा भाऊ जवळ होता. आक्रोश केला भावानी आणि डोकं आपटायला सुरुवात केली. बंधुशोक झाला त्याला की आपल्या भावाला मारलाय. त्या राक्षसाचा प्राण गेला. पण त्याने प्राण जाताना आपल्या भावाला सांगितलं, तुझं माझा खरा भाऊ असशील, तुझं माझा सहोदर असशील, सूड घेई माझा तू, माझ्या मृत्यूचा तू सूड घे. ऐसे बोलोन बंधूसी. आपल्या भावाला एवढं त्यांनी सांगितलं की तू माझा खरा सहोदर असशील तर माझ्या मृत्यूचा या राजाकडनं सूड घे. ऐसे बोलोनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी. अनेक मायापाशी नररूप धरले तये वेळी. मग त्याच्या भावानी मायेनी माणसाचं रूप धारण केलं. रूप धरोनी मानवाचे सौम्यवाणी बोले साचे. अतिशय मृदुवाणी, अतिशय सौम्यवाणी बोलून त्या राजाचं सेवकत्व पत्करलं. त्या राजाकडे सेवक म्हणून गेला. अतिनम्रतेने बोलला. त्या राजाची नाना प्रकारे सेवा करायला लागला. सेवकासारखं मन ठेवलं. कितीतरी दिवस राजा त्या वनामध्ये शिकार करत होता. हा सेवक म्हणून त्याच्या बरोबर होता. सगळी शिकार करून दुष्ट जीवांचा नाश करून राजा आपल्या नगरीला परत आलाय. आणि येता येता या सेवकाला सुद्धा घेऊन आला. आणि हा सेवक राजाच्या अतिशय विश्वासातला होता. हा मायावी त्या राक्षसाचा भाऊ आहे. त्याच्या मनामध्ये आपल्या भावाच्या वधाविषयी, आपल्या भावाच्या मृत्यूविषयी प्रचंड राग आहे. सूड घ्यायचा आहे. तो वाट बघतोय कशा प्रकारे सूड घ्यावा. तो राजाबरोबर नगरामध्ये आला. राजाची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करू लागला की राजाला संशय सुद्धा येऊ नये. एक दिवस राजाच्या वडिलांचं श्राद्ध होतं. राजाने ऋषींना आमंत्रण दिलं. वशिष्ठांसारखे ऋषी राजाने आपल्या वडिलांच्या श्राद्धाकरता बोलवले. ऐसे असता एक दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठादिका परियेसा. वशिष्ठासारख्या ऋषींना त्या राजाने आमंत्रण सांगितलं. आणि त्या दिवशी राजाने आपल्या पाकशाळेमध्ये स्वयंपाक करायला सांगितला. आणि त्याच्यावर देखरेख करण्याकरता या सेवकाला ठेवलं जो कपट रूप धारण करून आलाय. राजाच्या अतिशय विश्वासातला आहे. पण तो कपट रूप धारण करून आलाय. आणि नेमकं त्यालाच पाकशाळेमध्ये या सगळ्यावर देखरेख ठेवायला ठेवलं. ते दिवशी राजा स्वयंपाक करवी तसे सविवेक. आता ऋषींना काय जेवायला वाढायला पाहिजे तर सात्विक अन्न बनवावं. पण कापट्य होता तो सेवक कपटी. मनामध्ये राजाच्या विषयी घृणा, तिरस्कार, आपल्या भावाचा सूड घेण्याची अभिलाषा
आणि त्याच ठिकाणी तो होता. राजा म्हणे तयासी, त्या सेवकाला राजाने सांगितलं होतं तू पाकिस्तानावर थांब, ते आचारी जे जे मागतील ते ते त्यांना दे आणि तू लक्ष ठेव. अरे वशिष्ठांसारखे ऋषी जेवायला येणार आहेत, त्यामुळे अतिशय व्यवस्थित लक्षपूर्वक तू सगळा स्वयंपाक करून घे. अंगीकारणी तो सेवक, त्यांनी हो सांगितलं, पण त्यांनी पाकशाळेत नरमास आणून दिलं आणि कपटाने त्यांनी ते नरमास शिजवलं. अपराह्न कालामध्ये ऋषी आले, ऋषींना बसायला आसनं टाकली, त्यांची आद्यपाद्य पूजा करणं झाल्यानंतर पानं मांडली. पहिलेच वाढले नरमासाशी. अहो वशिष्ठांना आणि त्या ऋषींना पहिलंच पानामध्ये जर काय वाढलं असेल तर ते नरमास वाढलं. हे पाहिल्यानंतर वशिष्ठांना क्रोध अनावर झाला. ठाय घातला ऋषेश्वरांशी, पहिलेच वाढले नरमासाशी, पाहता कोपाला वशिष्ठाशी. अरे राजा, हे राजन, तू तुझ्या वडिलांचं श्राद्ध करतोयस, आम्हाला भोजनाकरता बोलवलंयस आणि आम्हाला नरमास वाढतोयस. लाज कशी वाटत नाही तुला? दिधला शाप त्यावेळी त्याला शाप देण्याकरता वशिष्ठांनी हातामध्ये पाणी घेतलं. वशिष्ठ म्हणे रायासी, वशिष्ठ राजाला म्हणाले, अरे नरमास वाढले आम्हासी, तू आम्हाला नरमास वाढलाय, तू ताबडतोब ब्रह्मराक्षस हो. तू ताबडतोब ब्रह्मराक्षस हो. वशिष्ठांना माहिती नाही हे कोणी केलं, काय केलं, कशामुळे झालं, पण त्यांनी रागाच्या भरात त्या राजाला शाप दिला, तू ब्रह्मराक्षस हो म्हणून शाप दिला. आता राजा सुद्धा धर्मनिष्ठ होता, ज्ञानवंत होता. त्याला शाप दिल्यावर त्यालाही राग आला, त्या राजालाही राग आला. का? माझी काहीही चुकी नसताना मी कोणालाही सांगितलं नव्हतं की ऋषींना नरमास वाढा किंवा आज नरमास शिजवा, असं मी सांगितलं नव्हतं. असं मी सांगितलं नसताना माझा काहीही अपराध नाही, तरीही वशिष्ठांनी मला का शाप दिला? अहो हे नरमास कोणी शिजवलं मला माहित नाही, मी सांगितलं सुद्धा नाही. पण हे वशिष्ठ ऋषी, तुम्ही मला उगाचाच शाप दिलाय, त्यामुळे आता मी पण तुम्हाला शाप देतोय. तो राजा धर्मपरायण होता, ज्ञानवंत होता, म्हणून तो शाप देऊ शकत होता आणि तो वशिष्ठांना शाप द्यायला निघाला. नेणे मासपाक कुणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिदला, आपण शापीन म्हणत असे. मी सांगितलंच नव्हतं नरमास शिजवा, कोणी शिजवलं मला माहित नाही, पण तरीही माझी चुकी नसताना तुम्ही मला शाप दिलाय, त्यामुळे मी पण तुम्हाला आता शाप देईन. आणि असं म्हणून राजाने हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप देण्याकरता राजा सिद्ध झालाय. आता राजा वशिष्ठांना शाप देणार आहे.
तेवढ्यात त्याची पत्नी धावत आली. थांबा थांबा थांबा. ती राजाला सांगते, थांब थांब राजन थांब. अरे कोणाला शाप देतोयस? वशिष्ठांना. नको रे नको नको नको. हे राजन थांब. आपल्या पतीला सांगते ती. तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जी आपले पतीसी. आपल्या पतीला थांबवते. ती म्हणते, हे राजन, गुरुला शाप देणं हा दोष आहे. त्यांचे चरण धर तरच भवसागर तारला जाईल. अरे गुरूंना शाप देऊ नये. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदू नितयांचे चरण धरी. त्यांना नतमस्तक होऊन त्यांचे चरण धर. हे राजा नको नको, त्यांना शाप देऊ नकोस. ते गुरु आहे. तू चुकला नाही हे बरोबर आहे. तुला माहित नव्हतं हे बरोबर आहे. पण तरीही सद्गुरूंना शाप देण्याचा अधिकार तुला नाही. नको त्यांना शाप देऊ. आपल्या हे सतीचं वचन ऐकून राजा भानावर आला. बरोबर बोलले. गुरूंना शाप देणं योग्य नाही. म्हणून आपल्या हातात घेतलेलं, शापाकरता घेतलेलं पाणी त्याने आपल्याच पायावर सोडलं. आणि म्हणून राजा कल्माश पाणी नावाचा राक्षस झाला. ते पाणी राजाच्या चरणावर पडल्यावर राजा तात्काळ राक्षस झाला. राजपत्नी आपला पती राक्षस झाला हे बघितल्यानंतर ती वशिष्ठांच्या चरणावर पडली. वशिष्ठांना नमस्कार केला. वशिष्ठांची मनधरणी केली. वशिष्ठांना विनवणी केली. गुरुवर्य, अहो ते चुकले आहेत. त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. ते तुम्हाला शाप देत होते हे चुकलंय. पण त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. नरमास बनवा म्हणून, वाढा म्हणूनही सांगितलं नव्हतं. त्यांना खरंच माहित नव्हतं. त्यांची चूक नाहीये. तुम्ही क्रोधाने त्यांना शाप दिला हे मान्य आहे. पण हा क्रोध काय कामाचा? असा कोप का करता? त्यांची चुकी नसताना. राजपत्नी येऊनी परिजेसी लागली वशिष्ठ चरणासी. एवढा कोप काय काज? अहो एवढा क्रोध कशा करता हो? उद्धरा, अहो तो तुमचा बालकच आहे. त्याची चूक नाहीये हो. त्याचा उद्धार करा. त्याला काहीतरी उशाप द्या. करुणा वचन ऐकून वशिष्ठांनी ते सगळं ऐकलं. तेही भागावर आले. हा हे बरोबर आहे. शांत झाला वशिष्ठ मुनी. आणि मग सांगितलं की बघ बाबा, आता मी तर शाप दिलाय. शाप फलद्रूपही झालाय. तू ब्रह्मराक्षसही झालाय. शाप असा परत घेता येत नाही. त्यामुळे 12 वर्ष हा शाप आहे तुला. तुझी चूक नाही मान्य, पण तू लक्ष दिलं नाही. ही तर चूक आहे. तू सांगितलं नाही हे मान्य. तुला माहित नव्हतं हे मान्य. पण तू लक्ष द्यायला पाहिजे होतंस. असो, आता मी शाप दिला आहे. तो तर परत घेता येत नाही. त्यामुळे हे राजन
12 वर्षापर्यंत तू राक्षस होशील आणि 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होशील, असा उशाप देऊन वशिष्ठ ऋषी निघून गेले. राजा ब्रह्मराक्षस झाल्यानंतर राजवाड्यात राहणं शक्य नाही, राज्यात राहणं शक्य नाही, म्हणून राजा पण घोर अशा अरण्यामध्ये राहिला गेलाय. ब्रह्मराक्षस झालेला हा राजा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला. अनेक जीव जंतू, आता हा दानव, हा राक्षसच झालाय, त्यामुळे त्याचा आहारही तसाच. अनेक जीव जंतू, पशु, मनुष्य सगळं खात होता. 12 वर्ष काढायची आहेत, सगळं भक्षण करत होता. ऐसे क्रमिता तये वेणी, असं काही काळ जाता जाता त्या वनामध्ये एक दाम्पत्य, पती पत्नी, ब्राह्मण पती पत्नी आले आणि ते जात होते. ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी, ब्राह्मण चालला होता आणि त्यांच्या समोरच नेमका हा ब्रह्मराक्षस राजा समोर आला. ऐसे क्रमिता तये वेणी, मार्गस्थ दाम्पत्ये दोन्ही, ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. समोर राक्षस बघितला, त्या राक्षसाने ब्राह्मणाला धरलं. ज्याप्रमाणे एखादा वाघ आपल्या पशुला पकडतो, आपल्या भक्ष्याला पकडतो, त्याप्रमाणे त्यांनी त्या ब्राह्मणाला पकडलं आणि भक्षण करण्याकरता घेऊन गेला. त्याची स्त्री, ती ब्राह्मण पत्नी त्याच्या मागे लागली. ती ब्राह्मण पत्नी अतिशय शोक करत होती, त्या राक्षसाच्या चरणावर लोळण घेत होती. अहो माझं सौभाग्य टिकवा, प्राणेश्वराला सोडा माझ्या, तुम्ही मला वडिलांसमान आहात. अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला आई वेपणी. मला सौभाग्य म्हणून रक्षण करा हो, तुम्ही प्राणेश्वराचं रक्षण करा. तुम्ही माझे वडील आहात, माझ्या पतीला खाऊ नका, त्यांच्यावर माझं अति प्रेम आहे, त्यांच्या ऐवजी मला खा, पण माझ्या पतीला सोडा. पती विण नारी जन्म वृथाची दगडापल्या. त्यांच्याशिवाय माझं जगणं हे दगडासारखंच आहे हो. माझा शब्द ऐका, माझ्या पतीला खाऊ नका, त्यांच्या ऐवजी मला खा. पती हे माझं सौंदर्य आहे. अहो माझा पती वेदशास्त्र परंगत आहे, ज्ञानवंत आहे. याचा प्राण जर तू सांभाळशील, याला जर जीवदान देशील, तर तुला नक्कीच पुण्य घडेल. कारण माझा पती वेदशास्त्र निपुण आहे. कृपा करा आमच्यावर. ब्रह्म राक्षसाची ती वारंवार विनंती करते. अरे तुझी मुलगी व्हायला तयार आहे मी. मला मुलं झाली तर तुझं नाव त्यांना देईन आणि त्यांना वाढवी. नाना प्रकारे ती ब्राह्मणाची स्त्री आपल्या पतीचा प्राण वाचण्याकरता ब्रह्म राक्षसाच्या विनवण्या करते. पण ब्रह्म राक्षस काहीही ऐकायला तयार नाही, कारण त्याला भूक लागली आहे.
पशु पक्षी प्राणी सगळं खाऊन सुद्धा या ब्रह्मराक्षसाची भूक कमी होत नाही, थांबत नाही. आणि म्हणून विप्र स्त्री एवढी आर्जव करत असताना सुद्धा त्या ब्रह्मराक्षसाचं तिकडे काहीही लक्ष नाही. त्याला आपला आहार मिळालेला आहे असं समजून त्यांनी ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणाला खाल्लं आणि आपल्या पतीचं भक्षण केलंय, आपल्या पतीला खाल्लंय. हे बघितल्यानंतर त्या ब्राह्मणाने शाप दिलाय, त्या विप्र स्त्रीने शाप दिलाय. मी तुझी एवढी विनवणी केली, एवढी तुझी विनंती केली, तुला पित्या समान मानलं, पण तू माझं ऐकलं नाहीस. म्हणे राक्षसा ऐक कानी. हे राक्षसा ऐक आता. शाप माझा निर्धारी, माझा शाप नक्की खरा होईल. मी तुला शाप देते. तुला एवढी विनंती करून सुद्धा तू ऐकलं नाहीस, माझ्या पतीला खाल्लंस. शाप देते मी तुला. काय? तू पूर्व सूर्यवंशी राजा होतास. त्या ब्राह्मणीने सांगितलं, त्या विप्र स्त्रीने सांगितलं की तू पूर्वी सूर्यवंशी राजा होतास, शापामुळे राक्षस झालास आणि उपशापाने तू पुन्हा राजा होणार आहेस 12 वर्षांनी. पण तू पुन्हा ज्यावेळेस राजा होशील आणि आपल्या स्त्री जवळ जाशील, त्यावेळेस तुझा प्राण तात्काळ जाईल. कारण तू माझ्या पतीला मारलंयस. वियोग काय आहे हे तुझ्या पत्नीच्या लक्षात येईल. तू पूर्वी राजा होता, सूर्यवंशातला होता, शापामुळे ब्रह्मराक्षस झालास, पण पुन्हा 12 वर्षांनी तू राजा झाल्यावर आपल्या पत्नी जवळ जाशील आणि तुला मृत्यू येईल, शाप देऊन ते वेळी. अशा प्रकारे तिने त्या ब्रह्मराक्षसाला शाप दिला आणि आपल्या पतीच्या अस्थी गोळा करून तिने त्यांना अग्निडाग दिला आणि त्याच्यामध्ये आपण अग्निप्रवेश केला. ऐसे असता राव देखा. हे घडलं. 12 वर्षानंतर राजा झाला, आपल्या नगरात आला, पण त्याच्या बरोबर त्या विप्र स्त्रियेचं शाप वचन पण नगरात आलं. राजाला ते आठवायला लागलं. विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेशी सांगितसे खुण. स्त्रीला सांगितलं की बाई, माझ्याकडनं असं असं कृत्य घडलं. मी ब्रह्मराक्षस झालो होतो आणि मी एका ब्राह्मणाला खाल्लं, पण त्या ब्राह्मणीने मला शाप दिलाय. मी जर तुझ्याशी संग केला तर मला मृत्यू येईल. हे त्या राणीने ऐकलं. तिचं नाव मदयंती. पतीचं वचन ऐकलं, राजाचं वचन ऐकलं आणि तिला खूप दुःख झालं. काय हे 12 वर्ष मी तुमची वाट बघितली आणि तुम्ही हे घेऊन आला. अशा प्रकारचा शाप तुम्हाला आहे. मग तिने आपला प्राण द्यायचं ठरवलं. ती म्हणते, हे राजन, आपल्याला संतान नाही आहे. तुम्ही वनामध्ये 12 वर्ष कष्ट काढलेत, मान्य आहे. आपलं कर्मफळ आहे, भोगावं लागतं.
राजा ते ऐकून त्याला शोक अनावर झाला. त्याच्या नेत्रातनं अश्रू वाहू लागले. काय करू म्हणत असे. मंत्री, वृद्ध पुरोहित, ब्राह्मण या सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं, माझ्याकडनं ब्रह्महत्या घडलेली आहे, याला विमोचन काय, ब्रह्महत्याला दोषमुक्त होण्याकरता काय. मग मंत्र्यांनी, वृद्ध पुरोहितांनी अनेक उपाय सांगितले. कोणी म्हणाले तीर्थाचं आचरण करा, कोणी म्हणाले हे जप करा, कोणी म्हणाला अनुष्ठान करा, अन्नदान करा, नाना प्रकारची तीर्थाचरा, ब्राह्मणादिकांना दक्षिणा द्या. पण ब्रह्महत्या काही जाईना, ती त्याच्याच बरोबर येते. आणि मग कष्टोनी राजा बहुता परी, निर्वाण होऊन मना भितरी, हिंडत पातला मिथिलापुरी. हा राजा सगळी तीर्थयात्रा करतोय, सगळ्या तीर्थक्षेत्री जातोय, दान करतोय, स्नान करतोय, जप करतोय, अन्नदान करतोय. पण ब्रह्महत्या काही त्याचा पाठ सोडायला तयार नाहीये. आणि मग अतिशय कंटाळून थकून तो मिथिलापुरीला आलाय. आणि मिथिलापुरीच्या बाहेर, नगराच्या बाहेर राजा एका वृक्षाच्या छायेत बसला होता. आणि त्या ठिकाणी त्याला गौतम ऋषी दिसले. नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परिहेसी, चिंता करी मानसी, वृक्ष छाये बैसलासे, ऋषेश्वरान समवेत, ऋषींच्या बरोबर जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषी अवचित, तया असताना पातलासी. गौतम ऋषी तिथे आले. राजाने गौतम ऋषींना बघितलं, त्यांना नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला. मग राजाने इत्तंभत वृत्तांत गौतम ऋषींना सांगितला. कारण गौतम ऋषी म्हणाले, अरे तू राजा आहे, तू या अरण्यात काय करतोयस, तुझं राज्य कुठे गेलं, काय झालं, तुला एवढी चिंता तुझ्या चेहऱ्यावर का दिसते. मग ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली. मला शाप मिळाला होता, मी ब्रह्मराक्षस झालो होतो आणि त्याच्यामध्ये माझ्या हातून ब्रह्महत्या घडली, पुन्हा शाप मिळालाय. मी यज्ञ यागादी कर्म केली, तीर्थाटन केली, अनेक अनेक तीर्थक्षेत्र हिंडलो, पण माझ्या पाठून ती ब्रह्महत्या काही जात नाही. तर याच्याकरता तुम्हाला काही उपाय आहे का, असं त्याने गौतमांना विचारलंय. तर गौतम ऋषींनी राजाला काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.